किती दिवस झाले पण 5-50 वर्ष माणसाला जगायचं आहे पण 5-50 वर्षामध्ये एवढी मोठी उपाधी वाढवतो 500 वर्ष जगला तरी त्याच्यावर फेर होणार एवढी उपाधी वाढवतो 50 वर्षामध्ये अरे भजन करून सिद्धी प्राप्त करते सज्जनाचा संगत कर आणि तुला पडल्या झोप लागून जाईल काही संगीत माणस काय माणसं फार कमी झोपतात पण फार कमी झोपतात हे बरोबर आहे पण फार कमी खातात युक्त आहार निद्रानाश रोग आहे पण माझे तुकोबा म्हणतात माझं पाप केल्यामुळे माझी झोप घेऊ निद्रानाश नाही झाला तुकोबा म्हणतात निद्रानाश रोग आहे व्याधी आहे त्याला झोपच लागत नाही तो निद्रानाश रोग आहे पण तुकोबा म्हणतात आम्ही ज्यांच्या संगतीमध्ये साधना केली पाप केल्यामुळे ही निर्बळ अवस्था प्राप्त झाली पडून या गेली झोप होते पाप अहो ध्यानात राहायला पाहिजे जेवला का हे बी राहत राहिलं आणि झोपला का हे बी राहत राहिलं झाली काय काही सज्जन इतके श्रम करतात इतकी साहस करतात आत्मातिक साहस करतात एवढे साहस करतात पडल्या झोपून जातात प्राकृतिक साहसाची सज्जन आहे पडल्या झोपल्या तुम्ही लक्षात करता कोणाला रडवायचं नाही कोणाला तुम्ही नाकारण पीडा करणारी माणसं पडल्या झोपू शकत नाही पडल्या मीटर चालू केलेल्या चुकीच्या कर्माचं त्यांना आठवतो झोपायची वेळ आणि त्यांना चुकीच्या कर्माचा आठव आणि आठव झाल्यामुळे त्यांची निद्रा नाश युक्त आहार युक्त विहार युक्त खाणं नेमकंच बोलायचं आणि त्याचा परिणाम नसावे बासर निद्रा बहुभाषण नसावं बहुनिद्रा नसावं तुम्हाला माहिती असेल तर तुमच्या माहिती करता सांग भगवान महावीर 12 वर्षाच्या तपश्चर्या काळामध्ये फक्त 18 घंटे झोपले तुम्ही झोपले नाही माझं तपश्चर्या किती केली 12 वर्ष झोपले किती फक्त 18 तास एवढं तर नाही करायची गरज आहे विधान करी गायसी करी त्या पाला माजारी मोठे ते निमेशवरी घेतो जाय आणि हे करत असताना झूट कपट सोडून द्यायला जीवनामध्ये बरोबर काय याची आवरावर करा सोबत काय याची आवरावर करा सुखाने जगा कोणाला रडूच नका तुमच्या पाया पडून सांग कोणाला रडवलेलं जातं जन्मभर रडणं संपायचं नाही जन्मभर कशावर चढवू नका म्हणून या जीवने तर जखमच करायची नाही आता परमार्थ करा पण हे बी जपत आलं कोणाला रडवू नका कोणाला शिडा करू नका कोणाला रडवू नका आणि आपल्या बरेच यायला काही माणसं हसत पाप करतात हसत असं केलं पाप मात्र रडत झोपे घालू नका सुखाने जगा दादा आणि मस्ती आम्हाला सध्याच्या संगतीमध्ये साधना केल्या गेली झोप होते पापारते संत जीवन कसं आहे त्याचं पवित्र दर्शन मला शेवटच्या चरणात करून देतात तुका
त्यांच्या आश्रित ओर छाया कृपेची त्यांच्या संगतीमध्ये गेल्यावर पवित्र शिक्षा पवित्र दर्शन देण्याकरता साधूचं जीवन आहे. साधूचं अंतकरण हे कोमल असतं आणि त्याचं चारित्र्य धवल असतं. धवल चारित्र्याचा आणि कोमल अंतकरण साधू असतं. अंतकरण कोमल सत्य बोले मुखे दुखवे अनेकाचा कोमल अंतकरणाचा आणि धवल चारित्र्याचा साधू असतो. चारित्र्य साधूचं चरित्र हे धवल असतं. संतांच्या जवळ दिव्यतेचं दर्शन नाही, पवित्रतेचं दर्शन होत. त्यांच्याजवळ त्यांच्याजवळ गेल्या गेल्या तुकोबरे म्हणतात त्यांच्या आश्रित गेल्या गेल्या भजता संतांची संगती येत झालं दादा, पण माझ्यावर त्यांची कृपा झाली तेव्हा माझी भजनाची रुची वाढली. कृपया केली संत जनी माझी अलंकारिली वाणी प्रीत हे लाविले कीर्तनी तुका चरणी लोळत असे. आता समुद्रासारखं ज्यांचं जीवन आहे असे संत कृपेचे सागर आहे. तुका म्हणजे संत कृपेचे सागर आणि सज्जनाच्या संगतीतला आनंद तुकोबरे म्हणतात. त्यांच्या संगतीमध्ये ही साधना केली. बरं, ज्याची शक्ती संपत्ती आणि समय या तिघांचा ज्याच्या संगतीमध्ये तुम्हाला समन्वय मिळेल दादा त्याची संगती करा. शक्ती नष्ट नाही झाली पाहिजे, संपत्ती वाया नाही गेली पाहिजे आणि समय बरबाद नाही झाला पाहिजे. शक्तीचा आणि संपत्तीचा आणि समयाचा जिथे तुम्हाला समन्वय साधत असेल त्याची संगती करा. समय बार बार मिळत नाही, मग करायचा काय? काळ सारावा चिंतने एकांत वासे गंगा स्नानी देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशी. त्याच्या संगतीत गेल्या गेल्या तुम्हाला भजनच करावं वाटलं त्याची संगती करा. नाही ते गेल्या गेल्या ज्याच्या संगतीमध्ये गेल्या टाकलं का उडत नालं का लावायला लावला तर काय उरलं का मला फोन करा. भजन 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 भजनामध्ये आणि थोडं जरी चिंतने विक्षेपतीची पैपर शिंक जांभळी कोकला हे असं भजन झालं पाहिजे. संपत्ती शक्तीचा संपत्तीचा
आणि जिथं अपव्यय होत असेल त्याची संगती करायची. साधूची संगती करणोपाय संत संग धरा, तुम्ही हरी भजन करा. का करा? त्याच्या संगतीमध्ये समय वाया जात नाही, त्याच्या संगती संपत्ती वाया जात नाही. त्याचं जगणं म्हणजे चुकून म्हणतात जिथे वैष्णवांचे भार. मग त्या वैष्णव भारामध्ये होतं काय झालं? आणि वैष्णव तर त्याला म्हणतो वैष्णव तो जया अवघे त्या वैष्णव म्हणायचं रसव माय. आणि विष्णू माया वैष्णवाचा धर्म भेदा भेद मालिका जे तुम्ही भक्त कोणा जीवाचा मसालवेश्वर पूजनाची माझी वैष्णव जन तो तेने कहिए पीड परायो जाणे ही वैष्णवाची व्याख्या. पर दुखी उपकार करे तो ये मनाभिमान नारे वैष्णव जन तो तेने कहिए पीड परायो मोह माया व्यापी नहीं जने काम क्रोध निमाया रे राम नाम सुधानी लागी सकल तीर्थ तेना तन मारे ते तया ठाया येती गुणी कवाया पर्वताळ पाया तळी वसे वैष्णवा तीर्थाशी तीर्थ मोक्ष तेने दर्शने तीर्थाशी तीर्थ झाला तुझे सकळ चिंतामणी शरीर जरी अहंकार जाय समूळ आशा निंदा हिंसा नाही कपड देत होती निर्मळस्फटिक मोक्षाचे तीर्थ म्हणलं की वाराणसी इथे त्यापाशी अवघी झाली तीर्थाशी तीर्थ झाला तोचे मोक्ष तेही दर्शनी तुका म्हणे तया ठाया बोल झाल्या कृपेचे जेथे वैष्णवांचे भार जे जे काढत असे एकूण मोठ्या प्रेमाने देवाचं भजन करत भजनाकरता सामूहिक साधना आहे. हा कुंभय आहे आणि सामूहिक साधना आहे. आपल्या गावामध्ये श्री पारायण असले आता पण असं जी काही आहे ती सामूहिक साधना आहे. आणि या सामूहिक साधनेमध्ये आपण भजनाकरता एकत्र आलो. इथं भजनाचा आळस करायचं आपला मोठेपणा विषयी भजन करायचं म्हणजे तुकाराम म्हणून काय थोडं पण जाळायचं बरोबर. येथे भजन प्रमाण भजन करायचं आळस न करी या लाभाचा विनावे तुका कंकुयाचा दुपार कुमार आपल्या संकल्पित वेळेमध्ये आपल्या प्रयत्न केला. या पवित्र पुस्तकाला पवित्र भूमीमध्ये पवित्र नगरामध्ये माझ्या प्रभूच्या शिवेचा हो या निमित्ताने त्या गुरुजनांना प्रणाम करतो, भक्तिमय मातांना प्रणाम करतो, कोणी कुठून आले सर्व सज्जन माय बापांना प्रणाम करतो. आणि जाता जाता मी माझ्या प्रभूकडे प्रार्थना करतो हे मानी या सर्व सज्जन माय बापांना 26 वर्षापर्यंत जसं जपलं जसं सांभाळलं आतापर्यंत त्यांना साधन मार्गामध्ये त्यांना जपलं, त्यांची निगराणी केली, त्यांची सुरक्षा केली, त्यांचा सांभाळ केला. या पुढे जाऊन परमात्मा प्रवास करण्याकरता पुढच्या प्रवासामध्ये सर्वांना सद्बुद्धी दे, प्रेम आयुष्य त्यांच्या आयुष्याची प्रेमाची वृद्धी होऊन आणि यांचं सद्भाव प्रेमाच्या आयुष्याची वृद्धी होऊन सर्वांचं जीवन मंगलमय होऊन सर्वजण आनंदाचे सम्राट बनवून मी माझ्या प्रभूकडे प्रार्थना करतो. आणि
सर्वांना वंदन करून शिवाच्या दृष्टीने माझं बोलणं थांबलं. बोलताना माझ्याकडून काही चुकलं असेल, आपला आईच मध्ये आहे, आईच्या हृदयाने मला क्षमा करावी. माझ्या प्रमाणात काय बरोबर असेल माझ्या ज्ञानावरात पुरायची संदेश निरोप आपल्या त्या पवित्र तपस्थलीवर चित्रडोंगर गावामध्ये तिसऱ्या शिवेमध्ये संदेश निरोप मी आपल्यापर्यंत पोहोचवला. सर्वांना प्रणव करतो. पण आज आम्ही जेवढं काही चांगलं पाहतो की ज्यांचे उपकार आहे आपल्यावर ते माझे ज्ञानोबा तुकोबर आहे. त्यांचे उपकार नाही फेडू शकत दादा, एवढं फेडू शकत नाही. उपकार फेडण्याकडे तुकाराम मागले विचार महाराज आज आम्ही जेवढं काही चांगलं पाहतो आजची प्रसन्नता आनंद घालनानंद की ज्यांच्या पाठीमागे ज्यांची दया कृपा करून आहे ती ज्ञानोबा तुकोबर त्यांचे उपकार फेडता येतील का? या साधू संतांचे उपकार फेडता येतील का? महाराजांची व्यवस्था नाही बाबा, त्यांचे उपकार नाही फेडता येत. काय द्यावे त्याशी उत्तर आहे ठेविता पाहिजे थोडा तुका म्हणे काय उत्तर आहे जीव ठेव पाहिजे संतांचं. तुका म्हणे त्यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही तुका म्हणे असे परोपकारी त्यांच्या पायावरी होईल. महाराज पाया पडून लोक ठेवून उपकाराची उत्तराय दिली जाणार. महाराज व्यवस्थाच नाही, पण या काहीतरी सांगा ना आम्हाला. मग एक व्यवस्था आहे पुण्यवंत व्हावी नेता सजनाचे नामेश्वर माय बाप महापुरेश्वर गिराडी कोळी मंजूकरण झाली शोभतोचे बार बार सर्वांना ईश्वर भक्तांना माझ्या गुरुजनांना माझ्या भक्ती माता सर्वांना बार बार वंदन करू. सेवा समर्पणाच्या दृष्टीने माझं बोलणं थांबवतो. तुकाराम तुकाराम तुकाराम